नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा राज्यसभा खासदार तथा जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री धैर्यशील दादा यांचा नागोठणे शहरात जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जीएसटी मध्ये केलेले बदल आणि या निर्णयाचा अंतिम ग्राहक तथा व्यापारी बंधू यांना झालेला कर रचनेतील फायदा या संबंधी व्यापारी बांधवांसमोर थेट संवाद साधत भाजपाचे ब्रीदवाक्य ते सार्थक ठरवले, म्हणजेच प्रथम राष्ट्र मग पार्टी आणि शेवटी स्वतः। नागोठणे मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही खासदार श्री धैर्यशील दादा पाटील साहेबांनी मार्गदर्शन केले आणि सूचनाही केल्या। जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी विभागात काम करा, निवडणुकीचा विचार करू नका, सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, योजनांचे शिबिर आयोजित करा। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी स्वदेशीचा आग्रह धरून स्वदेशी वस्तूंची मार्केटिंग करा, तरच आपल्या देशाचा जीडीपी वाढेल। आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत हा सरकारने सुरू केलेला अभियान सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठेमध्ये सर्व व्यापारी वर्गासोबत थेट संवाद साधत खासदार साहेबांनी बदललेली जी जीएसटी प्रणाली आहे त्यामुळे व्यापारी आणि थेट अंतिम ग्राहक यांना होणारा फायदा आणि स्वदेशी वस्तूंचा विक्री आणि वापरावर सर्व व्यापारी बंधूंनी भर द्यावा असे सुद्धा आवाहन करण्यात आले। यावेळी खासदार श्री धैर्यशील दादा पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांभेकर, श्री आलापजी मेहता, नागोठणे तालुका मंडळ अध्यक्ष श्री महेशजी ठाकूर, सौ श्रेयाताई कुंटे, तालुका सरचिटणीस श्री आनंदभाई लाड, श्री एकनाथ ठाकूर, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष निमेश वाघमारे, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष श्री राजन दुबे, तालुका उपाध्यक्ष श्री संतोष लाड, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष निखिलजी मडवी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ अर्पणा सुटे, तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे, श्री विवेक रावकर, श्री राजेंद्र लवटे, श्री सुदेश येरुणकर, मोरेश्वर म्हात्रे, सौ सोनी पांडे, सौ प्रियंका पिंपळे, सौ मीना माने, श्री दिनेशजी शेलार, गणेश घाग, प्रवीण चव्हाण, सिराज पानसरे, हेमंत लाड, श्री गौतम जैन, सुरेश जैन, श्री कैलास परदेश तसेच इतरही कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। तरी ह्या निर्णयाचं प्रत्यक्ष फळ देण्याची ताकद ही व्यापारी मंडळीमध्ये आहे। त्याच्यामुळे साधारणतः काय फरक काय पडलेला आहे नाही त्याची चर्चा करा आमच्याकडे।